ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे, लोकवस्तीच्या समोर डम्पिंग ग्राउंड घेणं कितपत योग्य आहे, किती उचित आहे, तिथेच माझ्या गावचा म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा आमचा देवस्थान आहे, सार्वजनिक तलाव आहे, लोकांचा रहदारीचा रस्ता आहे, सिनियर सिटीजन अर्ली मॉर्निंग आणि इव्हिनिंगला सेकंड आफ्टरनूनला तिथे वॉकिंग करतात. तिथं गणपती विसर्जन त्या ठिकाणी होतो, त्याच ठिकाणी आपल्या त्या छठ पूजा होतात, त्याच ठिकाणी नवरात्रीचा कार्यक्रम होता. तसं सार्वजनिक ठिकाणी जर डम्पिंग ग्राउंड आला, खरं तर तुम्हाला शाळेपासून जसं वाईन शॉप किती मीटर दूर असलं पाहिजे त्याचा सीमारेखांश ठरलेला आहे, तसाच वसाहतीपासून वेस्ट मॅनेजमेंटचा जो कचरा आहे तो किती किलोमीटर असला पाहिजे. सिडकोने अलाउड केलेला आहे महानगरपालिकेला. महानगरपालिकेने त्या ठिकाणी गार्डन डिक्लेअर करावं, तो सार्वजनिक वापरण्यात उत्तम राहील. परंतु हा जनतेनेच ठरवलंय का, जनतेसाठी आता जनता लढेल हा मुख्य. कोपऱ्या गावाच्या जवळचा सार्वजनिक शौचालय तोडलाय, तिथं हनुमानाची पूर्वीची मूर्ती आहे, तरी हनुमानाला नाही सोडलाय, तर तो उत्सव करा काय सोडते. कोपऱ्या गावाचा आमचा तो राजेंद्र काय त्याला नाव तोडेकर, ही सारी म्हणजे सगळी नाराज लोक आहेत ना. तुम्ही देवाला पण सोडत ना, आमचा देव आहे, आमच्या देवाच्या समोर तुम्ही डम्पिंग ग्राउंड आणता ना, आणि देवाच्या नावाने सत्ता घेता आणि देवाला पण सोडत नाही. ही परिस्थिती निर्माण आहे. जुने जाणते जे इथं पत्रकार बसले ते सांगते लेखी पत्र घेऊन निष्कर्ष करणार कामा, त्याच वेळेला हा मोर्चा हटेल. ती लोक मोर्चा आणतात, 200-300 लोक पोलीस घाबरवतात. माझा हजारोच्या संख्येने मोर्चा असतो, तर पोलिसांची लाठी कधी चालते, कमी लोक असली का लाठी चालतो. मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत असतो, पत्रकारांनी माहिती आहे, कमी लोक असली का पोलिसांची लाठी चालते आणि जास्त तुमच्याकडे लोक असले का भेटी, लाठीच्या ऐवजी भेटी, मग त्याचं सोल्युशन. त्यामुळं जनआक्रोशचा मोर्चा हा पनवेलमध्ये माझ्या दृष्टिकोनातील ग्रामस्थांच्या वतीने पहिल्यांदा होतो. पक्षाच्या वतीने अनेक मोर्चे झाले, पण ग्रामस्थ लोकल पीपलांच्या वतीने हा पहिल्यांदा होतो. याच्यामध्ये सक्रिय सहभाग साऱ्या वसाहतींचा असणार आहे, साऱ्या ग्रामस्थांचा असणार आहे. आता आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जेवढी गावं आहेत तेवढ्या गावात माझ्या श्रीराम भजन प्रसादी मंडळ रोडपल्ली आहे, त्याची पूर्ण टीम गावोगाव याचा इन्व्हिटेशन करणार आहे. आणि आम्ही अशा पद्धतीने प्रत्येकाला विनंती करणार, आज आमच्याकडे होतं, उद्या तुमचाही रस्ता बंद होणार आहे, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला गिव्ह अँड टेक. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.